नमस्कार, आपण पाहत आहात निर्भीड पॅन्थर। दहिसर येथील SRA प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या भ्रष्टाचार, त्यामुळे लागलेल्या आगीचे कारण अजून समजले नाही। निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे आग लागले, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। ॲडव्होकेट पंकज जाधव यांनी दिली घटनास्थळी भेट। न्याय देण्यासाठी जाणार कोर्टात, भ्रष्टाचाराची करणार पोलखोल, असे त्यांचे आश्वासन आहे। मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचारामध्ये आपण कोणाचं नाव सांगू शकतो? SRA मध्ये जे भ्रष्टाचारामध्ये जे अधिकारी आहेत, जे या ठिकाणी ओसी ज्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहे, कन्स्ट्रक्शनचे परमिशन ज्या लोकांनी दिलेले आहेत, अलॉटमेंट ज्या अधिकाऱ्यांनी अलॉटमेंट करायला परमिशन दिलेले आहेत, ते सगळेच्या सगळे भ्रष्टाचारी अधिकारी, ते CEO पासून ते खालच्या सगळे जे कोण असतील जबाबदार, त्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना आम्ही कोर्टामध्ये खेचणार आहोत। आणि त्यांनी या जे बेजबाबदारीपणामुळे हा जो लोकांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे, जी हानी झालेली आहे, आज जवळपास मी या ठिकाणी पाहणी केली, 400-500 लोक आज खाली आहेत। त्यांच्याकडे पाणी नाही, त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही, लाईटचा प्रॉब्लेम आहे, लिफ्ट बंद आहेत आणि मोठे मोठे 22-25 माळ्याचे टॉवर बांधलेले आहेत। लोक कसे त्याच्या ठिकाणी कसा गुजारा करणार आहेत, कधी त्यांना त्याच्यावरती सुविधा केल्या जाणार? त्याच्यामुळे ह्या SRA आजच्या घडीला मुंबईमध्ये सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं कुरण, हे सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं कुरण हे SRAचं ऑफिस झालेलं आहे। आणि SRAच्या ऑफिसमधून एवढे मोठमोठे भयंकर असे भ्रष्टाचार केले जातात। इतर ऑफिसेसमध्ये 2-2, 3-3 वर्ष, एखाद्याने 3 वर्ष नोकरी केली की त्याला लगेच बदली केली जाते, पण SRAच्या ऑफिसमध्ये जवळपास 8-8, 9-9 वर्ष एकच अधिकारी काम करतोय। म्हणजे हे सगळे बिल्डर लोकांसाठी काम करण्यासाठी माणसं बसवलेली आहेत। या सगळ्या SRA मधले अधिकारी, त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावरती इथले मोठे मोठे पुढारी, इथले मंत्री, इथे सगळे जे मोठमोठे पक्षाचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, हे सगळे लोक त्याच्यासाठी जबाबदार आहेत। कारण हे सगळे प्रश्न आमदारांनी, खासदारांनी त्या ठिकाणी मांडले पाहिजेत, संसदेमध्ये मांडले पाहिजेत, विधानसभेमध्ये मांडले पाहिजेत। परंतु या अधिकाऱ्यांच्या विरोधात कुठलाही आमदार, कुठलाही खासदार या ठिकाणी कुठलं मत मांडत नाही। उलट इथला खासदार, जेव्हा तुम्हाला अलॉटमेंट लेटर दिलेलं नाही तरी सुद्धा इकडे चाव्या वाटायला इथला खासदार येतो। म्हणजे हा भ्रष्टाचार किती लेवल पर्यंत आहे तो तुम्ही स्वतः बघू शकता। या ठिकाणी बहुजन समाज पार्टीतर्फे आपण इथे मोर्चा वगैरे करण्याची शक्यता आहे का पुढच्या काही दिवसामध्ये? बघा, बहुजन समाज पार्टी कुठला मोर्चा आणि कुठल्या आंदोलनामध्ये विश्वास ठेवत नाही, कारण मोर्चे आणि आंदोलन हे आम्ही दिखावा म्हणून समजतो। आम्ही अगर न्याय जर पाहिजे असेल तर आम्ही सरळ सरळ सत्तेच्या मागे जातो, सत्ता आम्ही हातामध्ये घेतो आणि अशा भ्रष्टाचार लोकांना बळवतो आम्ही सरळ सरळ। नोकऱ्या नोंद काढले, जाऊन इतिहास बघा तुम्ही। त्याच्यामुळे हे जे माजलेले अधिकारी आहेत, या माजलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मोर्चा आंदोलनाने काय फायदा होणार नाही, परंतु आम्ही कायदेशीर चालणारी माणसं आहेत, कायदेशीर आम्ही लढणारी माणसं आहेत। आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून उद्या मुंबई हायकोर्टामध्ये या सगळ्या जे इथले जे पीडित लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई आम्ही जरूर लढू। आणि त्या न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून आम्ही इथल्या सगळ्या लोकांना कायदेशीर न्याय मिळवून देऊ। आणि तो कायदेशीर न्याय हाच इथला फक्त मार्ग असेल, दुसरा कोणता मार्ग नाही। धन्यवाद।